नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्याकडं ग्रामीण भागात विशेषतः असं समजलं जातं की जो कोणी करणी करणारा असतो, म्हणजे करणी करता येते वगैरे, हे जे समज जिथं आहे तिथलं चाललेलं आहे. जिथं हे समजच नाही त्याच्यात काही बोलायची गरज नाही. जो करणी करणारा असतो, करणी त्याच्यावरती उलटते, असं एक समज आहे ग्रामीण भागातलं. हे अशाला असं वाक्य आज राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट आणि त्यांचे नेते स्वतः बारामतीचे करामती काका शरद पवार यांनाच लागू पडते. आयुष्यभर यांनी सत्तेसाठी काड्या केल्या, पक्ष फोडले, उड्या मारल्या वाटेल तशा, आणि ह्यांनी केलेल्या कुठल्याही कृतीला तात्विक मुलामा चढवायचं काम ह्यांनी पाळलेले, पदरी पोचलेले विचारवंत पत्रकार, तथाकथित समाजाचे सांस्कृतिक क्षेत्रातले नायक, या सगळ्यांनी बदमाशपणा हा केला वैचारिक, की यांनी जे जे काही केलं त्याला तात्विक मुलामा द्यायचं. हे काँग्रेसमधून बाहेर पडले मुख्यमंत्री पदासाठी, परत काँग्रेसमध्ये आले मुख्यमंत्री पदासाठी. सोनिया गांधीच्या परदेशी जन्मावरून ह्यांनी टीका केली आणि 4च महिन्यात परत त्यांच्याशी सत्तेसाठी जुळवणूक केली. भारतीय जनता पक्षाला 122 जागा जेव्हा 2014मध्ये मिळाल्या होत्या, काउंटिंग अजून चालूच होती, आणि अचानक यांनी बाहेरून पाठिंबा त्यांना सरकार स्थापनेसाठी दिला. 2019ला त्यांनी उलट शिवसेनेला पूर्णपणे उचलून महाविकास आघाडी नावाचं कळबळ केलं. सगळे तुम्ही कोलांट उड्या बघा, सगळं सत्तेसाठी होतं. आज हा विषय निघायचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण काँग्रेसमध्ये व्हावं, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण कसं व्हावं, अशा बातम्या ह्यांचेच पेड पत्रकार यांनी चालवल्यात. आणि काळ कसा सूड उगवतो, आणि ती बातमी देताना त्यांना असं सांगावं लागायला लागले, म्हणजे ह्याला काही आधार नाही आहे. यांनी बातम्या ह्या चालवल्यात म्हणून मी तुम्हाला सांगतोय. अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट नावाचा जो पक्ष आहे, तुतारी वाजवणारा माणूस असं जे चिन्ह आहे, त्याच्या संदर्भामध्ये त्याच्या विलिनीकरणाच्या बाबतीतल्या त्यांच्या प्रवक्त्याकडून तेव्हा अधिकृतरित्या पक्षाच्या लेटर पॅडवरती कुठेही काही आलेलं नाही. ह्यांनी पोचलेले पत्रकार ज्या बातम्या चालवतात त्याच्यामध्ये एक वाक्य त्यांनीच टाकलेलं आहे की पण मतप्रवाह एक असा आहे की आपण काँग्रेसबरोबर जाण्याच्या पेक्षा NDAमध्ये जावं, म्हणजे सत्तेमध्ये तरी सहभागी होता येईल. यांच्याच बातम्या सांगतो मी तुम्हाला. कसं पाप आपलं आप उफाळून येतं. आम्ही जे शीर्षक दिलेले ते आपलेचं पाप आपल्याला ताप असं येते. कशामुळं असं होतं आहे? कारण की तुम्ही पक्षाच्या पहिल्या दिवसापासून शरद पवार ज्या क्षणी काँग्रेसमधून बाहेर पडले मुख्यमंत्री पदासाठी म्हणून, तेव्हापासून आत्तापर्यंत कायमस्वरूपी 78ची ती गोष्ट आहे, 50 वर्ष उलटून गेले त्या सगळ्याला. कायमस्वरूपी तुम्ही सत्तेची जवळीक महत्त्वाची मानली, सत्ता हीच महत्त्वाची मानली. श्वास नाही घेतला तरी चालेल पण सत्ता पाहिजे, हे सगळं तुमच्या कार्यकर्त्यांना भिनवलं. परिणामी ज्यांना सत्ता पाहिजे ते, किंवा जे सत्तेमध्ये सत्ता टिकवू इच्छितात जे आहे ते सगळे तुमच्या भोवती गोळा झाले. आता परिस्थिती अशी आहे, 2024च्या लोकसभेचे निकाल लागल्यापासून लोकसभेत तरी अतिशय चांगलं यश महाविकास आघाडीला मिळालेलं होतं. विधानसभेपासून जी पानदान वाजायला सुरुवात झाली, आणि लोकसभेत मिळालेल्या यशाचं परिवर्तन हे सत्तेमध्ये झालं नाही. कारण की तुम्ही काय शिकवलं होतं तुमच्या कार्यकर्त्यांना? सत्ता पाहिजे काही करून. मग आता आले 8 खासदार, पण करायचं काय? उपयोग काहीच नाही ना त्याचा. गेली तुमच्या साह्यानं काँग्रेस 13पर्यंत महाराष्ट्रामध्ये, आणि भारतामध्ये 99पर्यंत. ज्या काँग्रेसला तुम्ही पडकी हवेली म्हणला होता ती काँग्रेस, आता परिस्थिती अशी आली की तुम्हाला बातम्या ह्या चालवाव्या लागायला लागल्यात आपल्या पेड पंटर पत्रकारांच्या माध्यमातून, चाय बिस्कुट पत्रकारांच्या माध्यमातून, की काँग्रेसमध्ये विलिनीकरण राष्ट्रवादी काँग्रेस. आणि मग त्याच्यातच पुन्हा एक गट असं म्हणतो की सत्तेबरोबर का जाऊन. अरे सत्तेसाठीच सगळं चालू होतं ना. म्हणजे आता पवारांना खात्री उरलेली नाही की आपण म्हणल्याच्या नंतर समजा राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत असा निर्णय घेतला की आता हा आमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. यांनाच खात्री नाही आहे. ही घोषणा होईपर्यंत तुमचे जे काही आमदार आहेत इथे राज्यामध्ये, 10 आमदार आहेत आणि वरती तुमचे 8 खासदार आहेत, हे काय करतील? सुप्रिया सुळे तुमच्या पोरीची तुम्ही खात्री देऊ शकता फक्त, ते तुमच्याबरोबर असतील म्हणून. ते असतील की नाही मला शंका आहे. सत्ता जर तिकडे मिळत असेल आणि त्यांना काहीतरी असं आकर्षक कुठून पद वगैरे मिळणार असं असेल, मंत्रिपद वगैरे केंद्रात, तर त्या तरी शरदचंद्र पवार गटात राहतील की नाही मला शंका आहे. आणि तुम्ही तसं बाळगुटी दिलेली, तुम्हीच कार्यकर्त्यांना हे शिकवलेलं आहे.
म्हणून म्हणलं हे तुमचंच पाप आहे. शरद पवार हे तुमचंच पाप आहे की आज विलिनीकरणाच्या चर्चेबरोबर सत्तेमध्ये जाण्यासाठी का हापाहाप चालू आहे सगळं. कारण की सत्तेशिवाय काही नाही हे तुम्ही शिकवलेलं होतं. सगळ्या पवारांच्या कारकिर्दीमध्ये फक्त 1980ला त्यांचं सरकार इंदिरा गांधींनी पाडल्याच्या नंतर तर इंदिरा गांधीचं निधन होऊन त्याच्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान होईपर्यंतचा जो एक 5-5.5 वर्षाचा कालखंड आहे 80 ते 85. 86ला तर पवार त्यांचा पक्ष या छत्रपती संभाजीनगरला राजीव गांधीच्या चरणी अर्पण करून टाकला, काँग्रेसमध्ये विलीन करून टाकला. एवढा एकच 5-5.5 वर्षाचा 6 वर्षाचा काहीतरी कालावधी येतो ज्या काळात पवार सत्तेच्या शिवाय होते. त्यांच्या अख्ख्या कारकिर्दीमध्ये केंद्रात किंवा राज्यात पवार सत्तेशिवाय होते असं कुठंच नाही. अजून एक छोटासा वाजपेयींच्या काळाचा म्हणजे 13 महिन्याचं जे सरकार त्याच्या आधी तरी गुजराल असोत किंवा देवेगौडा असोत काँग्रेसचा पाठिंबा असल्यामुळे परत यांचं सगळं वर्चस्व होताच. पवार तेव्हा काँग्रेसमध्ये होते. फक्त वाजपेयींचं जे 13 महिन्याचं सरकार आहे आणि खाली मनोहर जोशी मुख्यमंत्री युतीचं सरकार आहे ते एक कालखंड म्हणजे सगळे मिळून जेमतेम सगळ्या पवारांच्या कारकिर्दीमध्ये 6-7 वर्षाचा 7-7.5 वर्षाचा एवढा एकच कालखंड आहे की जेव्हा पवारांची वरती किंवा खाली कुठे सत्ता नाही. 99ला महाराष्ट्रात सत्ता आली ती 2014पर्यंत टिकली. त्याच्यानंतर 2014 पासून ते 19 पर्यंतचा एक पुन्हा कालखंड जी अस्वस्थता पवारांची वाढत चालली त्याचं कारण ते त्या 5 वर्षामध्ये कुठंच सत्ता नव्हती. केंद्रात सत्ता नव्हती, राज्यात सत्ता नव्हती. म्हणून 2019ला ती अस्वस्थता निर्माण फारच वाढली. कसंही करून काही करून महाविकास आघाडी नावाचं सगळं कडबोळं तयार केलं आणि ती सत्ता उपभोगली. आज तुमचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत आणि त्यांना कुठं विलीन करायचं काय आणि कुठं सत्ता मिळवायची काय हे जे लगेच सुरू झालेली अस्वस्थता एका मोठ्या पराभवाच्या नंतर फक्त लोकसभेत यश मिळालेलं होतं बऱ्यापैकी. त्याच्यानंतर ते राजकारण म्हणजे महाविकास आघाडीचं अतिशय सक्षमपणे पवार महाराष्ट्रात चालू शकले असते. तोच ट्रेंड पुढे ठेवला असता तर महाविकास आघाडी सत्तेत यायला पाहिजे 2024ची गोष्ट आहे. पण तसं घडलं नाही. त्याचं कारणच ते आहे ना, जसं आपण म्हणतो नेहमी की पायाच्या विटा तिरकी असली इमारत नीट राहत नाही. हे तशाच प्रकार आहेत. फक्त सत्ता स्वार्थेसाठी म्हणून तुम्ही कार्यकर्ते तयार केल्याच्या नंतर ते कार्यकर्ते मग पुढं मोठं झाल्याच्या नंतर सत्तेच्या शिवाय राहतील कसं. मी इथलं तुम्हाला या छत्रपती संभाजीनगरचंच आमचे ज्येष्ठ स्नेही माझ्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आमचे सिनियर ज्येष्ठ आमदार सतीश चव्हाणांचंच उदाहरण तुम्हाला देतो. शरदचंद्र पवार गटामध्ये ते होते. विधान परिषदेवरती पदवीधर मतदारसंघातले ते आमदार आहेत सध्या. विधानसभेच्या वेळेस त्यांना खोमखोमी आली आणि त्यांनी शरदचंद्र पवार गटाकडून या ठिकाणी प्रशांत बंब या भाजपच्या आमदाराच्या विरुद्ध गंगापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली. पराभव झाला ती गोष्ट वेगळी, पण त्याच्यानंतर 15 दिवसात ते परत अजित पवार गटाकडे वापस आले सत्तेकडं. कारण की ती सत्ता आणि हे ज्या शिक्षण संस्थेचे प्रमुख आहेत सरचिटणीस आहेत त्याचा एवढा मोठा सगळा डोलार आहे शासकीय अनुदानावतीचे चालू आहेत. वर ही पवारांची शिकवण आहे सत्तेशिवाय राहायचं नाही. मग तुमचे कार्यकर्ते सत्तेकडे जातील तर मग त्याच्यामध्ये तक्रार करण्यासारखं काय. ते जे हिंदीमधली म्हण आहे ना, शीशे के घर में रहने वाले दुसरों पे पत्थर फेका नहीं करते, तसं आहे ते. तुम्ही सत्ता कायमस्वरूपी सत्ता आणि सत्ता एवढंच शिकवल्याच्या नंतर आता जर कार्यकर्त्यांना असं वाटलं चलबिचल, आणि तुमच्याच बातम्यातून सांगतोय मी हे, माझं काही वेगळं संशोधन नाही आहे, मी काही कोणाला विचारलेलं नाही आहे, काही माझे त्या डीप काय म्हणतात स्टेटचं काही माझे सोर्सेस आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये, काही नाही. तुम्ही जेव्हा बातम्या दिल्या विलिनीकरण काँग्रेसमध्ये होणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक पिद्दू जोडावं लागलं की पण काही जणांचं म्हणणं असं की आपण सत्ताधारी गटात का जाऊ नये. मला पूर्ण खात्री आहे आत्तापर्यंत त्यांचं वर्तन बघता स्वतः पवार काय करतील ती तर गोष्टच वेगळी. शरद पवारांचे कार्यकर्ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. सत्तेसाठी म्हणून त्यांनी उद्या जर काही निर्णय घेतला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कोणामध्ये विलीन व्हायचं इतकाच फक्त प्रश्न आहे. काँग्रेसमध्ये ते ह्यासाठी होणार नाहीत की काँग्रेसला कडं काहीच नाही आहेत. हे उलटं असलं असतं, काँग्रेसकडं सत्ता असली असती तर बोलायची गरज पडलेली नसती. हे गेलेच असते तोपर्यंत. बघूया काय होतं ते. यांच्याच बातमीमधून हा विषय समोर आला म्हणून मांडला. इथेच थांबू. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज